रामटेक लोकसभा क्षेत्र से नवनिर्वाचित सांसद श्याम कुमार बर्वे की प्रचंड जीत पर रामटेक में भव्य विजय रैली निकाली गई। इस दौरान सांसद श्याम कुमार बर्वे ने अपने विरोधियों को खुली चुनौती भी दी है। नवनिर्वाचित सांसद श्याम कुमार बर्वे की जीत का जश्न मनाते हुए भव्य विजय रैली निकाली गई। इस जश्न में कांग्रेस जिला अध्यक्ष राजेंद्र मूलक सहित प्रहार जनशक्ति पक्ष के रमेश कारेमोरे, पूर्व जिला परिषद अध्यक्ष रश्मि बर्वे, चंद्रपाल चौकसे, जिला परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड़े, उपाध्यक्ष कुंदा राउत सहित पार्टी पदाधिकारी और कार्यकर्ता शामिल हुए। इस दौरान नवनिर्वाचित सांसद श्याम कुमार बर्वे ने विरोधियों को खुली चुनौती देते हुए कहा कि जिन्होंने हमारी आंखों में आंसू लाए हैं, हम उनको छोड़ेंगे नहीं। माझ्या पाठीमागे मान्य सुनील बाबू केदार, राजेंद्रजी मूलक, चंद्रपालजी चौकसे, आमचे माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव, देवेंद्र भाऊ, रमेश भाऊ यांचा सर्वांचा अनुभव आपल्या पाठीमागे आहे, म्हणून आपल्याला घाबरायची गरज नाही। आपण दाखवू विकास काय होते, कारण की खूप काही पदाधिकाऱ्यांना घबराहट होते की जर रश्मि बर्वे महिला असून 2.5 वर्षामध्ये रामटेकमध्ये आम्हाला पाय ठेवायला कुठे जागा देत नव्हती, तर बबलू बर्वे जर खासदार झाला तर माझे काय हाल होईल। रश्मि बर्वेचं नाव तर आपला पण त्यांना माहित नव्हता की रश्मि बर्वेचं नामांकन रद्द करण्यात येईल, तर बबलू बर्वेला उमेदवारी दिली। जर त्यांना माहित असतं तर त्यांनी ते काळीवर कट कारस्थान रचलंच नसतं, रश्मीला ठीक आहे म्हटलं असतं। पण आता त्यांना आपण दाखवू, धमकी देत नाही पण निश्चितच सोडणार पण नाही। साथ ही रश्मि बर्वे और रमेश कारेमोरे ने भी विरोधियों पर जमकर निशाना साधा। समोरच्या विधानसभेमध्ये काँग्रेसचा आमदार आपला यापेक्षा जास्त निवडून आणला पाहिजे। विजय या स्टेजवरच्या नेत्यांचा नाही आहे, हा फक्त विजय या स्टेजवर असलेल्या मोठ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांचा नाही आहे, तर गावागावात, शहरात, गावागावात, घराघरापर्यंत जाऊन ज्यांनी परिश्रम घेतले त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे आणि हा विजय तुम्हा सगळ्यांना समर्पित आहे। मात्र एवढंच सांगतो, एक विकेट पाडली आहे, 4थ्या महिन्यात दुसरी आहे।